नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्याला नेहमीच पडणारा प्रश्न असा असतो की प्रोफेशनल टेलरच्या ब्लाऊजला इतकी फिनिशिंग कसं काय दिसते. आपण सुद्धा त्यांच्याच पद्धतीने ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा आपल्या ब्लाऊजला त्यांच्या ब्लाऊजसारखी फिनिशिंग का नाही येत? तर तुमच्या प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर आज मी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट फक्त प्रोफेशनल टेलर्सच वापरतात आणि या गोष्टीचा वापर केल्यामुळेच यांच्या ब्लाऊजला एवढी फिनिशिंग येत असते. एकदम सिंपल जरी ब्लाऊज असलं पण त्याला जर फिनिशिंग चांगली असली तर त्याला एकदम प्रोफेशनल लुक येतो. आता इथं मी हे एक ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता की एकदम पातळ आहे. हे आपण रेग्युलरली काय करतो, याला फक्त अस्तर लावतो आणि मग ते शिवून काढतो. पण ब्लाऊज पीस सुद्धा पातळ आणि एकदम लाईट वेट असल्यामुळे आपलं ब्लाऊज सुद्धा थोडंसं लाईट वेटच होतं. याला मॅचिंग असं कॉटनचं अस्तर इथं मी घेतलेलं आहे. ज्या वेळेला आपण रेग्युलर ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेला असंच आपण कॉटनचं अस्तर ब्लाऊज पीससाठी वापरत असतो. पण या ब्लाऊजसाठी मी अजून एक गोष्ट वापरणार आहे, ती म्हणजे लायक्रा फ्युजिंग. हे जे लायक्रा फ्युजिंग आहे हे आपल्या टेलरिंगचं जे शॉप असतं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आपण जर याला ओढलं तर ते एकदम स्ट्रेचेबल असतं. एका साईडने याला एकदम बारीक बारीक दाणे असतात, म्हणजे थोडंसं खरबडीत असतं, तर दुसऱ्या बाजूला ते एकदम सॉफ्ट असतं. आता हे जे लायक्रा फ्युजिंग आहे हे आता मी या ब्लाऊजला चिटकवणार आहे. तर याला चिटकवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. या ब्लाऊज पीसचा जो आतला भाग आहे म्हणजे उलट बाजू आहे, त्या भागाला आपल्याला हे जे फ्युजिंग आहे ते अशा पद्धतीने असं चिटकवायचं आहे. तर हे कशा पद्धतीने चिटकवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा. हे जे ब्लाऊज पीस आहे याला थोड्याशा वळ्या पडलेल्या आहेत. तर सुरुवातीला मी याला पहिले प्रेस करून घेते आणि याच्यावर ज्या वळ्या पडलेल्या आहेत या सर्व काढून घेते, म्हणजे ज्या वेळेला आपण हे फ्युजिंग याला चिटकवू त्यावेळेला ते सुद्धा एकदम व्यवस्थित बसेल. ब्लाऊजची जी उलट बाजू आहे ही वरच्या बाजूने आहे. व्यवस्थित इस्त्री करून झाल्यानंतर आता आपल्याला यावर फ्युजिंग ठेवायचं आहे. आधी मी जसं सांगितलं होतं की हे जे फ्युजिंग आहे त्याची एक बाजू जी आहे ती खरबडीत आहे, तर दुसरी बाजू एकदम सॉफ्ट आहे. तर जी खरबडीत बाजू आहे ती मी आतल्या बाजूने टाकली आहे आणि जी सॉफ्ट बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवली आहे. सुरुवातीला मी पहिले इस्त्री व्यवस्थित गरम करून घेतली आणि त्यानंतर एका कोपऱ्यापासून सुरुवात केली आहे. त्यावर असं व्यवस्थित मी हळूहळू इस्त्री ठेवते आणि थोडा वेळ ती तशीच ठेवून नंतर ती हळूहळू पुढे सुद्धा सरकवते. ज्या वेळेला ही गरम इस्त्री मी याच्यावरून फिरवते त्यावेळेला हे जे फ्युजिंग आहे हे आपल्या ब्लाऊज पीसला खालच्या बाजूने चिकटतंय. त्यामुळे इस्त्री करण्याची ही जी स्टेप आहे ही खूपच महत्त्वाची स्टेप यामध्ये आहे. एका बाजूचा कोपरा उचलून मी चेक करून घेतलंय की ते व्यवस्थित चिकटतंय का, तर ते व्यवस्थित चिकटतंय. फक्त हे चिकटवत असताना एकदम व्यवस्थित पद्धतीने हे चिकटवावं लागतं. यामध्ये आपल्याला अजिबात फुगा पडू द्यायचा नाहीये आणि वळ्या सुद्धा पडू द्यायच्या नाहीये. त्यासाठीच असं मी एका कोपऱ्यापासून सुरुवात केली आणि मग हळूहळू ते पसरवत गेली. अशा पद्धतीने कापडामध्ये हा जो फुगा पडलेला आहे हा आपल्याला इस्त्री फिरवत फिरवत काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण काय करायचंय, थोडासाच भाग चिकटवून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित चिकटल्यानंतर मग हळूहळू पुढचा भाग चिकटवायला घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता इस्त्रीचा जो स्पीड आहे तो मी एकदम हायस्ट ठेवलेला आहे. इस्त्री जर चांगली गरम झालेली असेल तर आपलं काम थोडंसं फास्ट होतं. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला मी हे चिकटवायला सुरुवात केली होती त्यावेळेला त्यामध्ये खूपच वळ्या दिसत होत्या, पण असं हळूहळू एका कोपऱ्यापासून सुरुवात केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित चिकटवल्या जातं. आता हे जे लायक्रा फ्युजिंग आहे हे ब्लाऊज पीसला अगदी पक्क चिकटून बसलेलं आहे आणि अगदी हलकं फुलकं आणि लाईट वेट असं ब्लाऊज पीस जे होतं ते असं थोडंसं हेवी आणि जाड झालेलं आहे. आणि आता आपल्याला ज्या पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं आहे त्या पद्धतीचं ब्लाऊज आपण शिवू शकतो. वन टक्सचं सिंपल ब्लाऊज शिवण्यासाठी इथं मी अस्तरचं पहिले कटिंग करून घेणार आहे. उंची आहे 14.5 म्हणून 1 इंच प्लस करून मी 15.5 इंचावर मार्क करते. मागच्या बाजूचा बोटनेक असल्यामुळे इथं मी शोल्डर घेते 7 इंच. खाली पण मी इथं 7 इंचावरच मार्क करून घेतलं. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं मी मुंड्याची उंची घेते 6 इंच. चेस्ट आहे 8 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन मी 2 इंच प्लस करणार आहे म्हणून 10 इंचावर खूण केली. इथे 1.5 इंचापर्यंत सुद्धा शिलाई मार्जिन आपण घेऊ शकतो. मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी आतल्या बाजूने 1 इंचावर मार्क केलं आणि अशा पद्धतीने तिरकस रेष ओढली आणि लगेच मुंड्याला आकार देऊन घेतला. कस्टमरला शोल्डर पट्टी थोडीशी जास्त पाहिजे म्हणून शोल्डर पट्टी मी इथं 4 इंच ठेवते आणि गळा रुंदी 3 इंच घेते. साईडला तुम्हाला जे ब्लाऊज दिसतंय त्या पद्धतीचं ब्लाऊज मला आता शिवायचंय.
त्यामुळे याची कटिंग थोडीशी वेगळी आहे. मागची जी बाजू आहे ती मी थोडीशी अशा पद्धतीने घेणार आहे. फक्त वरच्या बाजूने मला बटन लावायचं आहे. इथं मी फक्त 2 इंचावरती गळ्याला आकार दिलेला आहे आणि खालच्या बाजूने अंदाजे इथं थोडासा आकार काढून घेते. मागच्या भागाचं माप टाकल्यानंतर पुढच्या भागाचं इथं मी माप टाकते. म्हणून शोल्डर घेतलंय मी 6 इंच. पुढचा जो व्ही नेक आहे तो थोडासा डीप असल्यामुळे इथं मी शोल्डर मागच्या भागापेक्षा सुद्धा थोडंसं कमी घेतलंय. मागच्या भागाची शोल्डर पट्टी 4 इंच होती, म्हणून इथं मी शोल्डर पट्टीचं माप 4 इंच ठेवलंय आणि गळा रुंदी घेतली आहे 2 इंच. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला आपला गळा छोटा असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर जास्त घ्यायचं असतं आणि जर गळा डीप असेल तर शोल्डर मात्र कमी घ्यायचं आहे. रेडी झाल्यानंतर आपला गळा जो आहे तो अशा पद्धतीने तयार होणार आहे. मुंढा इथं मी घेतलेला आहे 6 इंच. चेस्ट आहे 8 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन प्लस करून 10 इंचावर मी मार्क करते. खालच्या बाजूने सुद्धा मी इथं 10 इंचावरच मार्क करते. त्यानंतर उंची आहे 14.5 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करून इथं 15.5 इंचावर मी मार्क करते. हे ब्लाऊज जे आहे हे 1 टक्सचं ब्लाऊज आहे. आपण ज्या वेळेला त्याला एक टक्स मारत असतो त्यावेळेला ज्या ठिकाणी टक्स आहे त्या ठिकाणी ब्लाऊज वर थोडंसं उचललं जातं. असं होऊ नये म्हणून आपण इथे खालच्या बाजूने 1 इंचापर्यंत वाढवून घेणार आहोत. म्हणून माप टाकून झाल्यानंतर मी पुन्हा इथं 1 इंच अंतर वाढवून घेतलंय आणि सरळ रेष मारून घेते. आता आपण ज्या वेळेला याला टक्स मारणार आहोत त्यावेळेला आतल्या बाजूने 2 इंच कापड आपलं कमी होणार आहे. म्हणून खालच्या बाजूने इथं मी 2 इंच अंतर वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून मुंढ्यापर्यंत ते जोडून घेतलं. इथं मुंढ्याला आकार द्यायचा राहिला आहे, म्हणून आकार देण्यासाठी इथं मी आतल्या बाजूने अर्धा इंचावर मार्क करते आणि तिरकस रेष मारल्यानंतर गोलाकार दिलाय. खालचा जो आपल्याला टक्स मारायचा आहे तो 4 इंचावरती असणार आहे आणि या टक्सची जी उंची आहे ती 4 इंचापर्यंत असणार आहे. त्याचं सुद्धा इथे मी मार्किंग करून दाखवते. आपण जर अगदी खालच्या रेषेपासून जर मोजलं तर मात्र 5 इंच भरेल. आता दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने तिरकस रेष मारून हे जोडून घेते आणि कटिंग करत असताना सुद्धा आपल्याला या तिरकस रेषेवरतीच कट करायचं आहे. मागच्या आणि पुढच्या भागाचं मी कटिंग करून घेतलेलं आहे. ही बॅक साईड आहे तर ही फ्रंट साईड आहे. मागच्या गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित सारखा येण्यासाठी खालचं आणि वरचं टोक मी इथे जोडून घेते आणि त्यानंतर त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणापर्यंतच इथे मी आकार देऊन घेते व्यवस्थित आणि हा आकार कटसुद्धा करून घेते. गळा तयार करण्यासाठी इथे आपण कॅनव्हास पेपरसुद्धा वापरू शकतो, पण फ्युजिंग वापरून मला अगदी सिंपल ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवायचं आहे, म्हणून अगदी सोप्या पद्धतीने इथे मी ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे. पुढचा जो व्ही गळ्याचा शेप आपण मार्क केला होता तो सुद्धा इथं मी कट करून घेतला आहे. मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग झाल्यानंतर इथं बाहीचं कटिंग आपल्याला करायचं आहे. इथे कापड थोडंसं कमी पडलेलं आहे ते मी नंतर जोडून घेणार आहे. बाहीची उंची आहे 11.5 इंच. शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून इथं मी 12.5 इंचावर मार्क करते आणि ओपन बाजूकडून सुद्धा इथं मी 12.5 इंचावरती टेप ठेवला आहे. 12.5 इंचावर टेप ठेवल्यानंतर आपण इथं खाली 3 इंचावर मार्क करायचं आहे. आपण जेव्हा छोटी बाही शिवत असतो त्यावेळेला इथे 2.5 इंचावर मार्क करत असतो, पण बाहीची जर उंची 9 इंचापेक्षा जास्त असेल तर आपण ती जी उंची आहे ती 2.5 इंचाऐवजी 3 इंच घ्यायची आहे. बाकी आपण लहान बाहीला आकार देण्यासाठी जसा आकार देतो त्याच पद्धतीने आता आकार द्यायचा आहे. खालच्या बाजूने दंडघेराचं माप टाकून मी वरच्या बाजूने थोडंसं सरळ सरळ रेष मारली आणि त्यानंतर मग तिरकस वर गेली. तर बरेच जण दंडघेराचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून डायरेक्ट वरपर्यंत तिरकस रेष मारतात, पण मग ज्या वेळेला आपण ते ब्लाऊज घालतो त्यावेळेला बाहीमध्ये झोळ पडतो. त्यामुळे आपण जेव्हा लांब बाहीचं कटिंग करत असतो त्यावेळेला पहिले थोडं खालच्या बाजूने सरळ सरळ वर यायचं आहे आणि नंतर हळूहळू तिरकस रेष ओढायची आहे. बाहीला एका बाजूने कापड कमी पडलेला आहे, जेव्हा मी शिवायला बसेल त्यावेळेला ते जोडून घेणार आहे. बाहीच्या सेंटरवर सुद्धा मी इथं लगेच मार्क करून घेते. तर आपलं इथे अस्तरचं सर्व कटिंग झालेलं आहे. ब्लाऊज पीसची अशा पद्धतीने घडी करून आता ब्लाऊज पीस आणि अस्तर हे असं मी दोन्ही कट करून घेतले आहे. आता हे जे सर्व पार्ट आहे हे आपल्याला ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचे आहे. सुरुवातीला इथं मी पुढचा भाग घेतलाय. सुरुवातीला सरळ भागावरतीच अस्तर ठेवून मी इथे गळ्यावरती सरळ शिलाई मारून घेणार आहे आणि गळ्याला शिलाई मारल्यानंतर हा जो गळा आहे हा उलट करून घेणार आहे. आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज रेग्युलर शिवत असतो
ब्लाऊजच्या गळ्याला गळपट्टी लावतो, तसंच खालच्या बाजूने सुद्धा पट्ट्या लावतो. त्या पद्धतीने जरी आपण शिवलं तरी सुद्धा चालेल. पण माझ्या या कस्टमरला एकदम सिंपल ब्लाऊज पाहिजे, अगदी गोटसुद्धा नको आहे, म्हणून मी तिच्या आवडीनुसार हे ब्लाऊज शिवते. या ब्लाऊजच्या गळ्याला जर मी इथे गोट लावून घेतला असता तरीसुद्धा ब्लाऊजला अजून छान लुक आला असता. मागचा जो भाग आहे त्याच्या कमरेकडच्या बाजूने सुद्धा मी सरळ शिलाई मारून घेतली आहे आणि गळासुद्धा जोडून घेते आणि त्यानंतर मग हे उलटसुद्धा करून घेणार आहे. पुढच्या भागाचा मी फक्त गळ्याचा आकार जो आहे तो शिलाई मारून उलट करून घेतला. उलट करून त्याच्यावर एक दाबटीप मारून घेतली आणि त्यानंतर मग 5ची टीप मारून दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेतले. दोन्ही बाह्यासुद्धा इथं खालच्या बाजूने मी सरळ टीप मारून घेते आणि उलट करून घेते. वरच्या बाजूने सुद्धा एक एक शिलाई मारून घेते आणि त्या एकमेकांना जोडून घेते. मागचा भाग, पुढचा भाग आणि दोन्ही बाह्या मी अशा पद्धतीने हे तिन्ही पार्ट तयार करून घेतले. अस्तरपेक्षा जे ब्लाऊज पीसचं कापड एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा व्यवस्थित कट करून घेणार आहे. इथे मी अगदी रेग्युलर ब्लाऊज जसं आपण शिवत असतो त्या पद्धतीने हे ब्लाऊज आता शिवून काढते. मागचा भाग, पुढचा भाग आणि बाह्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता पुढच्या भागाला टक्स मारायचे आहेत. लूप पट्टी लावायची आहे, तसंच खालच्या बाजूने पट्ट्या लावायच्या आहेत. टक्स देण्यासाठी खालच्या बाजूने आपण इथं मार्किंग करून घेतलेलं होतं, म्हणून इथं मी आता खालच्या बाजूने 1 इंच आणि वरच्या बाजूने 5 इंच अंतर घेऊन इथे टक्स मारते. आजचं हे जे ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवते याला जर आपण फ्युजिंग न वापरता शिवलं असतं तर ते एकदम लूज पडलं असतं आणि आता जशी त्याची फिनिशिंग दिसते तशी फिनिशिंगसुद्धा त्याला आली नसती. आपल्याला जरी कटोरी ब्लाऊज शिवायचं असेल, 4 टक्स किंवा प्रिन्सेस कट जरी शिवायचं असेल आणि जर आपण याला हे लायक्रा फ्युजिंग वापरतोय तर त्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि तुम्ही एकदा तरी हे ट्राय करून बघा. मी सुद्धा सुरुवातीला माझ्या ब्लाऊजसाठी ते वापरून पाहिलं होतं आणि त्यानंतर काही कस्टमरच्या ब्लाऊजला सुद्धा वापरायला सुरुवात केली. आणि पहिले तुम्ही हे स्वतः वापरून बघा, त्यानंतरच तुम्हाला तुमचा अनुभव तुमच्याच कस्टमरसोबत शेअर करता येईल आणि कस्टमरला दाखवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ते अवेलेबल असेल. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडत असतो की हे जे प्रोफेशनल टेलर आहे ते ब्लाऊजची शिलाई एवढी कसं काय घेतात आणि कस्टमरसुद्धा त्यांना कसं काय देतात. तर तुम्ही असं लायक्रा फ्युजिंग वापरून एकदा ब्लाऊज शिवून बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळेल. कारण हे ब्लाऊज शिवण्यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच आहे, त्याला फिनिशिंगसुद्धा तेवढीच सुंदर येते आणि घातल्यानंतरसुद्धा ते तेवढंच कम्फर्टेबल आहे. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही सुरुवात आपल्या स्वतःपासून करा आणि तुमचं ते ब्लाऊज पाहिल्यानंतर तुमचं कस्टमरसुद्धा हमखास तुमच्याकडे त्याच ब्लाऊजसाठी मागणीसुद्धा करेन. तर आपण या ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे? तर तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर अशा ब्लाऊजची शिलाई खूप जास्त घेतात. पण तुम्ही जर घरगुतीच ब्लाऊज शिवत असाल तर तुमची जी ब्लाऊजची शिलाई आहे त्याच्या दुप्पट शिलाई तरी घेतली पाहिजे, तरच तुम्हाला असं फ्युजिंग वापरून ब्लाऊज शिवायला परवडेल. किंवा यामध्ये जर डिझायनर गळे असतील तर तुम्ही त्यापेक्षा सुद्धा जास्त घेऊ शकता. आणि शिलाईच्या संदर्भामध्ये आपल्याला कन्फ्यूज नको व्हायला म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही स्वतःसाठी पहिले ब्लाऊज शिवा आणि ते वापरून सुद्धा बघा. हे जे लायक्रा फ्युजिंग आहे पहिले सुरुवातीला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत नव्हतं. काही निवडक दुकानांमध्येच हे मिळायचं, पण आता सर्वच दुकानांमध्ये ते इझिली अवेलेबल होतं. याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या क्वालिटीज असतात. 60 रुपये मीटरपासून अगदी 150 रुपये मीटरपर्यंत हे अवेलेबल आहेत. आज मी जे फ्युजिंग वापरलेलं आहे हे 60 रुपये मीटरवालं होतं. मी नेहमी जेव्हा मला वापरायचं असतं त्यावेळेला 80 रुपये मीटर जे फ्युजिंग मिळतं ना ते वापरते, पण मला ते मिळालं नाही त्यामुळे मी हे आणलं. ज्या वेळेला मला ड्रेसवर वगैरे जॅकेट शिवायचं असतं त्यावेळेला मात्र मी 150 रुपये मीटरवालं सुद्धा फ्युजिंग वापरते. तर आपण जेव्हा हे वापरायला सुरुवात करू त्यावेळेला त्यातला फरकसुद्धा आपल्याला हळूहळू कळायला लागतो. 60 रुपये मीटरवालं जे फ्युजिंग असतं ना ते थोडंसं पातळ असतं, त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच ते वापरणार असाल तर निदान मीडियम क्वालिटीचं फ्युजिंग वापरा. तुमच्या जवळपासच्या रेग्युलर दुकानांमध्ये जर हे मिळत नसेल तर तुम्ही दुकानदाराला सुद्धा सांगू शकता आणि मागवून घेऊ शकता. ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. एकदम फिनिशिंगमध्ये छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. कस्टमरने घातल्यानंतर त्याचा फायनल लुकसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन, कारण ते घातल्यानंतरच याचा लुक जास्त छान दिसेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.